कुंभार समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू आणि माती मिळणार मोफत. पारंपरिक व्यवसायाला मिळणार बळ. राज्यातील कुंभार समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कुंभार समाज मूर्तिकार आणि विटा बनवणाऱ्या कारागिरांना आता वर्षाला तब्बल 700 ब्रासपर्यंत उपयुक्त माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विटा, कौले, मडके आणि इतर मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाळूवर आता कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. आवश्यक परवानगी घेतल्यानंतर कारागिरांना स्वखर्चाने समुद्राच्या तळातून, नदी नाले आणि खाडीपात्रातून ही वाळू वाहून नेण्याची मुभा असेल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. कुंभार समाजाची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत समाजाला आश्वासन दिले. त्यानुसार मध्य प्रदेशमधील धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही नवीन योजना लागू करण्यात आलेली. निर्णयामुळे कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक माती उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मूर्तिकार यांना आता 700 ब्रासपर्यंत माती आणि लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोबतच वीज मंडळामध्ये जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲशही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अनेक दिवसापासून कुंभार समाजाची ही मागणी होती की आमचा पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे. आमच्या सरकारने आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कुंभार समाजाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार आपल्याला मध्य प्रदेश सारखी पॉलिसी देईल. काल आम्ही कुंभार समाजाकरता ही पॉलिसी आणलेली आहे आणि आता राज्यातील सर्वच कुंभार समाजांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्याकरता, पुढे नेण्याकरता एक मोठी सवलत महसूल खात्याने दिलेली आहे. आता तिथले तहसीलदार, आमचे अधिकारी आमच्या तिथल्या कुंभार समाजाचं रजिस्ट्रेशन करतील, सर्व परिवाराची नोंदणी करतील, त्यांना आय कार्ड देतील आणि त्या आय कार्डवर त्यांना आता 700 ब्रासपर्यंत माती जे वर्षभर त्यांना पुरवठा होईल. एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आणि ओळखपत्रासाठी मर्यादा किती आहे वर्षाची? कुंभार समाजाकरता जिथे जिथे मूर्तीसाठी उपलब्ध असलेली माती आहे, काही ठिकाणी मडके बनतात, त्या मडक्याकरता जी माती पाहिजे, जशी जशी त्यांना ज्या ज्या ठिकाणून माती पाहिजे त्या सरकारी जमिनीतनं, पाझर तलावातनं, जलसंधारण तलावातनं, मालगुजेरी तलावातनं त्यांना उपयुक्त काय आहे कुंभार समाजांना, त्यांची कुठली माती, शेवटी सर्वच माती काही कुंभार समाजाला चालत नाही. त्याचा एक स्पेसिफिक मातीची परीक्षण करावं लागतं. मूर्ती बनण्याकरता गणेशजीची मूर्ती आहे, नवरात्राची आई महालक्ष्मीची मूर्ती आहे, दुर्गादेवीची मूर्ती आहे. या सर्व आता पुढच्या काळामध्ये मोठा फायदा या महाराष्ट्रामध्ये सर्व मूर्तिकारांना, सर्व कुंभार समाजाच्या गावागावातल्या लोकांना होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.